नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड पदभरती सन 2025 मध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या शिपाई पदांच्या ज्या एक्झाम झालेल्या होत्या, तर आता बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर त्यांची आता गुणवत्ता यादी लागलेली आहे, सर्वांचे मार्क तर कळालेले आहेत, परंतु आता कॅन्डिडेट सिलेक्टेड लिस्ट म्हणजेच शिपाई भरतीमधील उमेदवारांची निवड यादी कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे. या निवड यादीमध्ये जर आपण जवळपास बघितलं तर 282 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे याचं 90 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत की त्यांचं 90 मार्काला सिलेक्शन कसं झालेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही PDF पाहिली नसेल आणि जर तुम्हाला ती PDF पाहायची असेल तर ती PDF तुम्हाला कोठे पाहायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच येणाऱ्या नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. जवळपास आता तलाठी भरती, नगर परिषद अशा वेगवेगळ्या पदभरती येणार आहेत, त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही मला तिथेही मेसेज करू शकता. तर बघा मित्रांनो, आपण 11 फेब्रुवारी रोजी नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती रिझल्ट लागला अशी निवड यादी 001 या नावाची PDF अपलोड केलेली आहे. ही PDF तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 282 विद्यार्थ्यांचं इथं नाव दिसणार आहे. या लिस्टमध्ये आपलं सुद्धा नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की येणाऱ्या डॉक्युमेंट भरती आणि पुढील जी नियुक्तीपर्यंतची प्रोसेस असणार आहे ती सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांनी आपलं नाव आणि तुमचं कोणत्या जिल्ह्यातून सिलेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता हे तुम्हाला कमेंट करायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या विद्यार्थ्यांचं, कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ किती लागला. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर कट ऑफ किती लागले, 90 मधील लोकांचं सिलेक्शन झालं आहे, मला 130 पडलेत, 140 पडलेत, तर माझं सिलेक्शन का नाही झालं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे या PDF मध्ये काय दिलंय, उमेदवारांचे नाव, निवड प्रवर्ग म्हणजे जर त्यांचं कोणत्या प्रवर्गातून निवड झालेली आहे आणि त्यांना किती मार्क होते. तर आपण जर बघितलं तर प्रफुल्ल कोल्हे हे जनरलमधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 192 मार्क होते. जर आपण असं बघितलं तर जनरलचे 182 असा कट ऑफ आपण अंदाजित बघू शकतो. त्याच्यानंतर SCमध्ये 182ला NT असं जर आपण खाली खाली बघत गेलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक बघितलं की विजेसाठी 174 असं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. फिमेलचं अजून कमी कट ऑफ लागलेला आहे. त्याचप्रमाणे आता जर तुम्ही बघाल खाली खाली जसं जाल तिथं आपल्याला दिसेल की काही विद्यार्थ्यांचं 100 मार्कावर, काही विद्यार्थ्यांचं 90 मार्कावर सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की इथं बघा OBC AN दिलंय. AN म्हणजे काय, अंशकालीन विद्यार्थी. ते अंशकालीन विद्यार्थी आहेत, त्यांच्यामुळे यांचं कट ऑफ एवढा कमी लागलेला आहे. त्याचप्रमाणे जर इथं बघाल तर EWS XS म्हणजे जर एक्स सर्व्हिसमॅन जे आधीपासूनच पोस्ट होल्डर आहेत त्यांचा कट ऑफ हा 120 असा लागलेला आहे. त्याचप्रमाणे हँडिकॅप यांचं सुद्धा कट ऑफ लागला असेल. हा PHC हा ओपन हँडिकॅप यांचा कट ऑफ 150 लागला. असं विद्यार्थी मित्रांनो, हे जे हँडिकॅप, अंशकालीन, स्पोर्ट्स कोटा यांचा कट ऑफ कमी लागतो, त्याच्यामुळे जर यांचा इथं तुम्हाला मार्क कमी दिसत असेल, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता 282 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले आहे, परंतु जवळपास 20 ते 30 हजार विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. आता सर्वांचंच सिलेक्शन पॉसिबल नाही आहे, परंतु तुम्हाला घाबरायचं नाही आहे. येणाऱ्या कालामध्ये तलाठी भरती, त्याचप्रमाणे नगर परिषद भरती, त्याचप्रमाणे विविध नगरपालिकांच्या, महापालिकांच्या या भरती निघणार आहेत. त्याचप्रमाणे आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी MPSC तर्फे जवळपास 50,000
पदभरती भरणार आहेत, त्याचप्रमाणे सरळ सेवा भरतीमार्फत 20,000 पदं भरली जाणार आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मोठी पदभरती निघणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण मुंबई उच्च न्यायालय या पदभरतीसाठी जे काही कॉम्प्युटरचे प्रश्न विचारले जातात, 10 प्रश्न विचारले जातात, त्यांचीसुद्धा आपण सिरीज चालू करणार आहेत. त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्ट आणि विविध पदभरतीचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूबवरचे जे काही एज्युकेशनल व्हिडिओ असतील ते पहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.